माझ्या मराठीचे बोलू कौतुके, अमृताचे ही पैजा झिंके, असं 700 वर्षापूर्वी सांगणाऱ्या माय मराठीच्या महाराष्ट्रातील विदर्भातील चंद्रपूर जिल्हा म्हणजे खनिज संपत्तीनं समृद्ध जिल्हा आहे. 1704 ते 1719 या कालावधीत हिरवती या राणीनं बांधलेल्या ऐतिहासिक महाकाली मंदिरानं पावन झालेली ही चंद्रपूरची देवभूमी. गोंड राजानं उभारलेल्या ऐतिहासिक वास्तूच्या खुणा या चंद्रपूर नगरीची आभूषण आहेत. अंचलेश्वर, पीरशहा समाधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आणि काळं सोनं देणारी खनिज संपत्ती अशी ही चंद्रपूर नगरी. अशा या चंद्रपूर नगरीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी या संमेलनाची सुरुवात झाली, ती मात्र ग्रंथ दिंडीनं. महाराष्ट्र राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष, चंद्रपूर महानगरीची पंचशताब्दी या पार्श्वभूमीवर 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं चंद्रपूर शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद बागेजवळून यावेळी करण्यात आली. मराठी साहित्य विश्वातील मानद ग्रंथांचं पूजन संमेलनाध्यक्ष प्राध्यापक वसंत आबाजी डहाके यांच्या शुभ हस्ते यावेळी करण्यात आलं. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक, चंद्रपूर शहरातील 2,500 ते 3,000 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग, ग्रंथदिंडीत आकर्षक पेहरावात सजलेल्या तरुण तरुणी, लोककलावंतांची अदाकारी आणि मराठी सिने जगतातील मान्यवर कलावंतांची उपस्थिती, मावळते संमेलनाध्यक्ष माननीय उत्तम कांबळे, अन्य मान्यवर साहित्यिकांचा यावेळी असलेला सहभाग आणि ग्रंथदिंडीतून ओसंडून वाहणारा उत्साह यानं चंद्रपूर नगरी साहित्यमय वातावरणानं अगदी भारून गेली होती. या ग्रंथदिंडीचं स्वागत चंद्रपूर शहरात जागोजागी स्वागतपर कमानी उभारून करण्यात आलं होतं. या ग्रंथदिंडीचं कौतुक करण्यासाठी, साहित्यिकांना अभिवादन करण्यासाठी चंद्रपूर नगरवासीय रस्त्यांच्या दुतर्फा अगदी आवर्जून उपस्थित होते. माय मराठीच्या सरस्वती पुत्रांचा हा उत्सव असा जल्लोषात चंद्रपूर नगरीत पंचशताब्दीच्या निमित्तानं सुरू झाला. अडीच तासांची मार्गक्रमणा केल्यानंतर ही ग्रंथदिंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी येथे पोहोचली. तेव्हा या ग्रंथदिंडीचं जल्लोषात अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आलं. या ग्रंथदिंडीच्या निमित्तानं महाकालीच्या आशीर्वादानं या ठिकाणी जमलेल्या अनेक मान्यवर साहित्यिकांचं स्वागत देखील संयोजकांकडून यावेळी करण्यात आलं. पंच्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या श्रीमती कमलादेवी दीक्षित ग्रंथनगरीचं अर्थातच ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन संमेलनाचे मावळते अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. या ग्रंथनगरीत एकूण 225 स्टॉल उभारण्यात आले होते. गोंड राजाची ऐतिहासिक नगरी राणी हिराई महाकालीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चंद्रपूर नगरीत मातोश्री साधनाताई आमटे स्मृती समर्पित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीच्या माननीय दादासाहेब कन्नमवार विशाल मंडपात हजारो साहित्य प्रेमींच्या साक्षीनं 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला यावेळी सुरुवात झाली. थोर स्वातंत्र्यवीर कैलासवासी बाबूराव शेडमाके व्यासपीठावर दिग्गज मान्यवर, साहित्यिक, विचारवंत, आजी माजी संमेलनाध्यक्ष, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या संमेलनाची सुरुवात झाली. या संमेलनाला प्रमुख अतिथी होते डॉक्टर महिप सिंग आणि उद्घाटक होते माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी.
हा आहे उत्सव शारदेच्या प्रांगणातील सरस्वती पुत्रांचा. इथे जात नाही, पंथ नाही, धर्म नाही की भेद नाही. इथे असतो फक्त शब्दांचा जल्लोष. कथा, कविता, कादंबरी, समीक्षा अशा अथांग साहित्य विश्वात रममाण होणाऱ्या साऱ्या साहित्यिक रसिकांचा हा आहे महोत्सव. हो, हे साहित्य संमेलन हा उत्सवच आहे. हो, हे साहित्य संमेलन हा उत्सवच आहे, कारण मराठी माणूस शतकानुशतके संस्कारप्रिय रूढी परंपरेतूनच उत्सवप्रिय आहे. आता वारीला जाताना पायपीट करून पांडुरंगाचं दर्शन कशाला घेता, असं घरात बसून नाका मुरडणाऱ्या काही जणांना वारीला गेल्याशिवाय विठोबा जसा भेटू शकत नाही, तसं या साहित्य संमेलनात आल्याशिवाय तुम्हाला यातली उर्मीच कधी समजणार नाही. म्हणून अशा संमेलनात हजारो लाखो येतच राहणार, वर्षानुवर्ष प्रेम करतच राहणार, मोगऱ्याचा गंध जपणार, मातीच्या अंकुरातून नव्या क्षितिजाकडे झेप घेणार. कारण हे संमेलन ही आमची चिरंतन प्रेरणा आहे. साहित्य रसिकांच्या आनंदाची ही पर्वणीच आहे. म्हणून आजचा आहे शुभारंभ फक्त संमेलनाचा, पुढील भविष्यातील उत्तुंग प्रतिभेच्या स्फुल्लिंगातून निर्माण करणाऱ्या साहित्यिक जाणवीचा. या संमेलनाचं स्वागतपर प्रास्ताविक केलं संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य मदन धनकर यांनी. पडली आणि 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण सारे या ठिकाणी उपस्थित आहोत. या संमेलनाची काही वैशिष्ट्ये आहेत. 84 संमेलनामध्ये स्वागताध्यक्ष मात्र एकच आहे आणि त्याचं नाव शांताराम पोटदुखे असं आहे. 53व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते आणि 85व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष आहेत. मित्रहो, या संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके आहेत. ते चंद्रपूरकर आहेत. प्राध्यापकांनी व्यासंग कसा जोपासावा आणि कसं विद्वत्ता प्रचूर आणि लेखन करावं याचा एक वस्तुपाठ वसंत आबाजी डहाके यांनी आपल्यासमोर ठेवला. पण व्यासंग आणि विद्वत्ता यांची सोबत करत असताना त्यांनी जे लेखन केलं
आणि सर्जनशील साहित्यिक म्हणून, कवी म्हणून, कादंबरीकार म्हणून मराठी वाङ्मयावर आपल्या लेखनमुद्रा आपली जी उमटवली ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक वैशिष्ट्य अशी या संमेलनाची सांगता येतील. या वैशिष्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा आणि हे संमेलन दीर्घकाळ आपल्या सर्वांच्या स्मरणात राहावं यासाठी आम्ही स्वागत समितीच्या वतीनं अत्यंत पराकाष्ठा केलेली आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत माजी न्यायमूर्ती माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथी डॉक्टर महिप सिंग, माजी संमेलनाध्यक्ष माननीय उत्तम कांबळे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय शांतारामजी पोटदुखे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत संमेलनाचे प्रमुख कार्यवाह प्राचार्य कीर्तिकुमार दीक्षित, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे, कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष गुरुनाथ दळवी यांनी यावेळी केलं. यावेळी उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देखील प्रदान करण्यात आलं. तर संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत आबाजी डहाके, सौ प्रभा गणोरकर यांचं यथोचित आदर तथा गौरव सत्कार यावेळी करण्यात आला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय शांताराम पोटदुखे यांनी स्वागतपर मनोगत यावेळी व्यक्त केलं. मी आपलं अत्यंत मनापासून स्वागत करीत आहे. मला आपल्याशी बोलायचं आहे ते असं की संमेलन झालं म्हणजे काय होतं. संमेलन झाल्यानंतर ते शहर, ते गाव फार समृद्ध होतं. एखादं गाव बदलणं, एखादं शहर बदलणं एवढी ताकद संमेलनामध्ये असते हा माझा विश्वास आहे. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. संमेलनाचं प्रास्ताविक साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे यांनी यावेळी केलं. पंचशताब्दी वर्षामध्ये हे संमेलन होतं आहे, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आलं आहे. यावर्षी महामंडळाकडे अनेक आमंत्रणं आली. त्या आमंत्रणांपैकी महामंडळाने एकमताने चंद्रपूरचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. याच्यामागे एक कारण ते पंचशताब्दी वर्ष आहे हे आहेच, परंतु राजधानीपासून फार दूर असलेल्या आनंदवन आणि शोधग्राम सामावून घेणाऱ्या खनिज संपन्न, अभयारण्यमुक्त, उद्योगांचं माहेरघर बनलेल्या, आदिवासी बहुल आणि इतिहास संपन्न अशा ह्या प्रदेशाचं आम्हा सर्वांनाच अत्यंत आकर्षण वाटलं. साहित्यिक, ग्रंथप्रकाशक आणि रसिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. जेव्हा आम्ही इथे सुरुवातीला आलो होतो तेव्हा ग्रंथ प्रदर्शनाला 50 गाळे पुरे होतील असा पहिल्यांदा सूर होता. आम्हीच 100 गाळ्यांचा आग्रह धरला आणि आता प्रत्यक्षात 200च्या वर ग्रंथ प्रदर्शनाचे गाळे लागलेले आहेत. यावरून आपल्याला या संमेलनाचा प्रतिसाद लक्षात यावा. या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की समर्पित जीवनाचा आदर्श ज्या साधनाताई आमटे यांनी घालून दिला त्यांनाच हे संमेलन समर्पित करण्यात आलेलं आहे. उद्घाटनपर मनोगतात माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अमृतवाणीच्या विचारांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आरसा साफ केल्यानं चेहऱ्यावरची धूळ जात नाही आणि आजही महाराष्ट्रात मराठी भाषेचं जे स्वरूप आहे, जे काम सुरू आहे ते आरसा साफ करण्यासारखंच आहे. आम्ही आपल्या चेहऱ्यावरची धूळ रिकामी करू शकलो नाही. आदिवासींचं वाङ्मय याचं आम्ही कौतुक करतो, त्यांच्या नृत्याचं कौतुक करतो,
पण ते जे नृत्य आणि वाङ्मय, ते बोली असेल किंवा लेखी असेल, मित्रांनो, प्राणतत्वातून येतं. निग्रोंनी जेव्हा आपल्या संगीताचा विचार केला त्यावेळेला ते असं म्हणाले, इट्स ए इमोशनल रिव्होल्ट अगेन्स्ट रिप्रेशन, इट्स इन स्लेव्हरी, इट्स ए फार चांगला शब्द आहे, इट्स ए इमोशन ऑफ इंडिपेंडन्स. स्वातंत्र्याचा जो आनंद ज्यांना आदिवासींना कधीही जन्मात मिळाला नाही, तो आदिवासी जेव्हा कलामंचावर चढतो त्यावेळेला बादशासारखा वागतो. तो म्हणाला, मला इथं स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं. त्याचा जो स्वातंत्र्य उपभोगण्याचा प्रयत्न आहे, त्याला तुम्ही मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणता. तो मनोरंजन शब्द वापरत नाही, तो संजीवनाचे कार्यक्रम म्हणतो. माझा त्रिभुवनी वास म्हणणारा ज्ञानेश्वरांनी मराठीबद्दल जेव्हा बोलला, ती केवळ मातृभाषा नव्हती. त्या भूमिकेतून त्याला विश्वकुटुंबावर उभं करायचं होतं. त्याला वाटलं होतं की या भाषेचा आवाका, याची भावना इतकी श्रेष्ठ आहे. आम्ही बघितलं ना की जसा महाराष्ट्र संतांनी घडवला असं आपण म्हणतो, तसाच महाराष्ट्र साहित्यिकांनी घडवला ना. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जी नाटकं आली, त्या नाटकातून आम्ही घडलो ना. आणीबाणीमध्ये काही साहित्यिक सामील झाले होते, ज्यांनी आणीबाणीच्या विरुद्ध आवाज उठवला. मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो, विनोबांचा शब्द आहे पण मी वापरू शकत नाही. शेवटी साहित्य कसे याच्यापेक्षा साहित्य कशाचे हा मूलभूत प्रश्न आहे. आज मला बरं वाटलं गुरुदेव समंडळाची टोपी दिसली. मला बरं वाटलं महात्मा गांधींची पांढरी टोपी काहींच्या डोक्यावर दिसली. व विदर्भाचा हा संस्कार, विदर्भातला ही भूमिका घेऊन अखिल भारतीय स्तरावरून आलेल्या सगळ्या मराठी साहित्यिकांनी आमच्या सोबत जगावं, आमच्या सुखदुःखात सामील व्हावं आणि आम्हीही त्यांच्या सुखदुःखात आम्हाला सामील करून घ्यावं, एवढीच या व्यासपीठावरून प्रार्थना करतो आणि या संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी स्वानुभवाची बोचरी शिदोरी मनोगतातून व्यक्त केली. मला असं वाटू नये की हे जे अध्यक्षपद आहे हे केवळ शाली गोळा करणारं, टाळ्या घेणारं आणि समारंभ करणारं पद व्हावं, तर साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता यावं, त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठीचं वातावरण, त्यासाठीच्या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मी विनंती करतो. या संमेलनाच्या निमित्तानं प्राचार्य मदन धनकर संपादित हिराई या स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी संमेलनाध्यक्ष प्राध्यापक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक वसंत आबाजी डहाके यांनी अध्यक्षीय मनोगतात साहित्य भूमिकेचा शोध घेताना लेखकाचं भावविश्व, वर्तमानातील बदलत्या भवतालाचा, सामाजिक जाणीवांचा वेध आपल्या मनोगतात व्यक्त केला. लेखकाचं आजच्या या भवतालामध्ये कर्तव्य काय आहे, काम कोणतं आहे, त्यांनी कोणतं काम करायचं आहे, हा प्रश्न माझ्या मनामध्ये काही दिवसांपासून सारखा हिंडत आहे. जो कोलाहल बाहेर आहे तोच माझ्याही मनात आहे आणि त्या कोलाहलाला एक शब्द देण्यासाठी एक शांत स्वर काहीतरी शोधता येईल का, म्हणून मी आज आपल्यासमोर उभा आहे. या सगळ्या काळामध्ये असा एखादा लेखक आणणार कुठून, असा तुम्ही प्रश्न विचाराल. मी असं म्हणतो की नाही, असा लेखक प्रत्येकात आहे. तो कोणत्याही क्षेत्रातला माणूस असो, कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असो, त्या व्यक्तीजवळ हा समाज जाणून घेण्याचं मन आहे. ज्याच्याजवळ हे मन आहे तो लेखक आहे. तो लिहू शकतो या सगळ्या जगातल्या आत्ता चाललेल्या सगळ्या सपाटीकरणाविषयी, अंतर्विरोधांविषयी, अभावाविषयी, डिजिटल डिव्हाइडविषयी, कॉर्पोरेट हत्तींविषयी तो लिहू शकतो. आणि हे लिहिणं आपल्याला आता हवं आहे. मी सांगितलं मघाशी की याच्या खुणा मला दिसत आहेत. हे भरपूर लिहिणं व्हायला हवं आहे, इतकं ताकदीचं लिहिणं व्हायला हवं आहे जे आपल्या मराठीमध्ये भूषणभूत ठरेल आणि ते नुसतं मराठीपुरतं मर्यादित राहणार नाही, ते जागतिक पातळीवर जाऊन पोहोचेल.
संमेलनाचे प्रमुख अतिथी डॉक्टर महिप सिंग यांनी विविध भाषिक लेखकांच्या साहित्यिक आदान प्रदानाची गरज यावेळी व्यक्त केली. जातिमूलक असमानतामूलक जिस समाज व्यवस्था के विरोध में आवाज़ उठाई, धीरे धीरे वो आवाज़ सारे देश में गूंजी. और मैं मानता हूँ कि इसकी शुरुआत महाराष्ट्र से होती है और ये व्यथा फिर कबीर के अंदर फिर पंजाब में पहुँची और सारे देश में एक बात गूंजने लगी, जात पात पूछे नहीं को, हरि को भजे सो हरि का हुई. कोई जात पात नहीं पूछता, ईश्वर के दरबार में कोई से ध्यान नहीं देता. कोई उच्च वर्ण का ऐसा व्यक्ति नहीं है जिसको विशेष प्रतिष्ठा मिले. कोई व्यक्ति ऐसा नहीं है जिसको सामाजिक दृष्टि से दुत्कारा जाए. ऐसी एक समाज व्यवस्था को परिकल्पित करना और सारे समाज को उस दिशा में ले जाना अपने युग का एक बहुत बड़ा काम था और उसके लिए लगातार संघर्ष होता रहा. आप जानते हैं कि मराठी में ही दलित साहित्य का उन्नयन हुआ और वो दलित साहित्य ने उन लोगों को शब्द दिए जिन्हें समाज में कभी ऐसी मान्यता प्राप्त नहीं हुई थी कि इस वर्ग के लोग भी कोई लेखक बन सकते हैं, कोई विचारक बन सकते हैं. पर बाबा साहब अम्बेडकर ने उस सारी धारणा को बदल दिया. या संमेलनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या साहित्यिकांसाठी आणि वाचकांसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. साहित्य नोंदणी बरोबरच यावेळी वेगवेगळी कलादालनं, वैद्यकीय साधन सुविधा आणि या निमित्तानं प्रदर्शनाचं आयोजन चंद्रपूर नगरीत करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला वाचकांनी आणि रसिकांनी भरभरून दाद दिली. या संमेलनात छायाचित्रांचं प्रदर्शन आणि ताडोबाचं वन्यजीवन हे देखील रेखाटण्यात आलं होतं. ताडोबा या जगप्रसिद्ध वन्यजीवांचं छायाचित्रांचं प्रदर्शन हे या संमेलनाचं प्रमुख आकर्षण ठरलं होतं. या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्यानं औद्योगिक प्रदर्शनाचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. चंद्रपूर शहराजवळ अनेक कोळशाच्या खाणी आहेत. या ठिकाणी अनेक मोठे उद्योग कार्यरत आहेत. हे उद्योग कशा पद्धतीनं कार्यरत असतात आणि चंद्रपूर शहरातील प्रदूषणाचे प्रश्न, त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर व्यापक जनजागृती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या औद्योगिक प्रदर्शनातून यावेळी करण्यात आली होती. या औद्योगिक प्रदर्शनाला अनेक रसिकांनी आणि वाचकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली. या संमेलनाचं प्रमुख आकर्षण होतं श्रीमती कमलादेवी दीक्षित ग्रंथनगरी. या ग्रंथनगरीत 230 पेक्षा जास्त ग्रंथदालनं आणि 2.5 कोटींपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री हेच ग्रंथप्रेमींनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाचं प्रमुख उदाहरण मानता येईल.